केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयची लाट वेगवान धडका म्हणून आत घुसली आहे. दुसऱ्या बाजूला क्लायमेटचे ट्रेड डील, जिओपॉलिटिकल टेन्शन यामुळे शेती क्षेत्राचा पाय आणखीनच खोलात गेलेला आहे. त्या दोन्ही आघाड्यांवरच्या आव्हानांना तोंड देत अॅग्रोवनला यापुढील काळात वाटचाल करायची आहे. परंतु या संकटाच्या पोटात मोठ्या संधी दडलेल्या आहेत. जगातील सगळे प्रमुख राष्ट्र आता अन्न सुरक्षेच्या मागे लागल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतीला चांगले दिवस येणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये आणखी मोठ्या संधी पण निर्माण होणार आहे. परंतु ह्या संधी जर आपल्याला हस्तगत करायच्या असतील, त्या एक्सप्लोर करायच्या असतील तर आपल्याला एक नवा दृष्टिकोन आणि अप्रोच स्वीकारावा लागेल. अॅग्रोवनचा कंटेंट, अॅग्रोवनची भाषा, फॉर्म, बिझनेस मॉडेल या सगळ्या आघाड्यांवर धाडसी आणि मोठे प्रयोग करावे लागतील. आता भूतकाळात रमणं थांबावं लागेल. ठीक आहे, आता शेतकऱ्यांनी घराला नाव दिलं, शेतकऱ्यांचं मुखपत्र, शेतकऱ्यांचा आवाज, हे सगळं संचित आम्ही कमवलेलं आहे. पण ती काही आखरी मंजिल नाही. ही खरी सुरुवात तर आता इथून पुढे करायची आहे. अॅग्रोवन सुरू झाला तो काळ आता राहिलेला नाही. आता तंत्रज्ञानामुळे सगळं पट बदलून गेलेला आहे. काळाची नवी आव्हाने लक्षात घेऊन आम्हाला आता स्वतःमध्ये बदल करावेच लागतात. चेंज ऑर पेरिश अर्थात बदला आणि नष्ट व्हा हेच आजचं वास्तव आहे. हे लक्षात घेऊन आम्ही आमची वाटचाल सुरू केलेली आहे. केवळ प्रिंट पुरतं किंवा विशिष्ट प्रदेश भाषा यात अडकून न पडता एक ग्लोबल स्टँडर्डचं कंटेंट प्रोडक्ट म्हणून उद्या आणण्याची क्षमता अॅग्रोवनमध्ये निश्चितच आहे. अर्थात ही वाट काही सोपी नाही. ही वाट अवघड आहे परंतु अशक्य नाही. ज्याला पत्रकारितेची पॅशन आहे, स्वतःचा एक अजेंडा आहे आणि काहीतरी अर्थपूर्ण करण्याची आस आहे, त्यांच्यासाठी अॅग्रोवन हे उत्तम व्यासपीठ आहे. थिंक टँक, तज्ञ जाणकार, उद्योग करणारी तरुण मंडळी, इनोव्हेशन, अभ्यासू, संशोधक या सगळ्यांसाठी एक इकोसिस्टम तयार करण्यासाठी आता आम्ही पुढाकार घेणार आहोत. इम्पॅक्ट घडवून आणणं याच्यावर आमचा फोकस राहील. प्रो फार्मर अजेंडा आणखी जास्त ताकदीने इथून पुढच्या काळात आम्ही पुढे नेऊ. पत्रकारितेची जी मूल्य आम्ही आजवर जपली इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याशी बांधिलकी आमची कायम राहील. त्याच्याशी प्रतारणा करणार नाही अशी ग्वाही संपूर्ण परिवाराच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या अॅग्रोवनच्या निमित्ताने आपण सगळं आलात इथे, त्याच्याबद्दल सकाळतर्फे मी आपल्या सगळ्यांचे निश्चितपणे आभार मानतो. फक्त मला जाताना एक गोष्ट सांगावीशी वाटते. एक चीनी म्हण आहे की रोज मासा खायला घालू नका, मासा पकडायला शिका. तसं शेतकऱ्याला फुकट खायला घालू नका, त्याला प्रशिक्षण देऊन त्याचं उत्पन्न वाढायचं बघा. आम्ही त्यात एक सहकारी होऊ शकू हे मी निश्चितपणे सांगू शकतो. अॅग्रोवन असेल किंवा बारामती ट्रस्ट असेल, आमची एआय टेक्नॉलॉजी असेल, ही या मासा पकडण्याला मदत करेल असं मला सांगावं वाटतं. त्यामुळे हे जरा गांभीर्याने घ्या आणि शेतकऱ्यांच्या हितादृष्टीने, महाराष्ट्राच्या हितादृष्टीने आपल्याकडनं फंडिंगची आवश्यकता आहे. एरवी आम्ही काम करत राहू, फक्त आमचं काम हळू होईल. जे आम्ही 5 वर्षात करू ते कदाचित 15 वर्ष लागतील. तर त्याच्याऐवजी हे शक्य आहे तर आपण सरकारने जरूर लक्ष घालवायची माझी विनंती करतो. आपण इथं आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, नुसतं शहरी भागामध्ये काम नाही, ग्रामीण भागामध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न काय, शेतकऱ्यांच्या अडचणी काय, एखाद्या शेतकऱ्याला एखाद्या बियाण्यामध्ये कुणी जर एखाद्या कंपनीने फसवणूक केली, कदाचित मंत्र्याला किंवा कृषी विभागाला माहिती नंतर कळेल, पण पहिली बातमी प्रतापराव पवार साहेब कुणाला कळती, ते अॅग्रोवनच्या तुमच्या बातमीदाराला कळते. हे तुमचे एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे निश्चित प्रकारे एक पाठीवरती काम करणाऱ्या आमच्या अधिकाऱ्यांना सुद्धा वाटतं की आपण काम केलं तर अॅग्रोवन आपल्याला शाबासकी देईल. आपण जर कुठं चूक केली, आपण जर चुकीचं काम केलं तर निश्चित प्रकारे अॅग्रोवन तिथं आपल्याला हे केल्याशिवाय सोडणार नाही. तर निश्चित प्रकारे आमच्या कृषी विभागाला तर निश्चित प्रकारे त्या अॅग्रोवन, दैनिक अॅग्रोवनच्या माध्यमातून काम करण्यासाठी खूप काही उपयोग होतो आणि त्याचा फायदा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना होतो. आज खरं तर माझ्या महिला शेतकऱ्यांचा आज आपण इथं 21 वर्ष पूर्ण झालं, त्यामुळे आज 22 वर्षात आपण प्रदानपण करत आहात आणि त्यामुळे 21 कर्तबगार आमच्या महिला शेतकऱ्यांचा आज अॅग्रोवनच्या वतीनं जो सत्कार सन्मान होतोय, त्याच निश्चित प्रकारे आज आपण पाहतो. आज शेतीमध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये महिलांना जर ते हातामध्ये महिलांच्या जर त्यांना आपण त्याची जबाबदारी दिली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं काम हे एक उल्लेखनीय राहिलेलं आहे. त्यांचं प्रगतीचं काम राहिलेलं आहे. आणि ज्या घरामध्ये शेतीचा असू द्या, कुठल्या गोष्टीमध्ये असू द्या, ज्या घरामध्ये तिजोरीच्या चाव्या आपण म्हणतो की घरातली चावी जर आपण महिला भगिनींच्या हातात जर दिली तर त्या घराचा संसार हा अधिक सुखदायी होतो. याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. आज ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की आपण दूध शेतीबरोबर आपण दुधाचा व्यवसाय करतो आणि दुधाचं पेमेंट हे बऱ्याच माझ्या मते 90% पेमेंट हे महिलाच्या हाती असतं. त्यामुळे ते घरच्या बाजार पासून, भाजीपाल्यापासून, घराच्या किराणा बाजारापासून
कपड्या लत्त्यापासून ती माझी महिला भगिनी ते काम घराचं चोखपणे बजवत असतं. तर ह्या कर्तबगार महिला उद्योग क्षेत्रामध्ये असू द्या किंवा अनेक कृषी क्षेत्रामध्ये असू द्या, अनेक क्षेत्रामध्ये काम करतात. आणि शेवटी एखादी आमची महिला भगिनी असते, तिला पण वाटतं मी एवढं समाजामध्ये चांगलं काम करते, माझ्या कृषी क्षेत्रामध्ये मी चांगलं काम करते, मला माझ्या सुद्धा पाठीवरती कोणीतरी शाबासकीची थाप दिली पाहिजे किंवा मी जे काम करते ते समाजामध्ये पोहोचलं पाहिजे. आणि ते काम शाबासकी देण्यासाठी आज आपण साहेब आपल्या अॅग्रोवनने आज माझ्या या महिला भगिनींचा सत्कार सन्मान केलेला आहे. तर निश्चित त्या लोकांचा आनंद की त्यांची जबाबदारी ही वाढलेली. तर सर्व महिलांचं मी पुन्हा एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून सगळ्या महिला भगिनींचं त्यांचं अभिनंदन करतो. जगभर कुठेही औद्योगिक क्रांती आपोआप झाली नाही. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होण्याच्या आधी कृषी क्रांती झाली आणि त्या कृषी क्रांतीचं स्वरूप हे मिश्र शेती होतं, पशुपालन आणि शेती. आणि या कारणामुळे इंग्लंडमधली शेती अधिक उत्पादक होती. इंग्लंडमधली शेती इतकी उत्पादक होती आणि पशुपालन होतं, घरातल्या महिलांना इतकं काम असे की 14व्या शतकामध्ये सुद्धा इंग्लंडमधल्या सरासरी मुलीचं लग्नाचं वय 25 होतं. ही आकडेवारी दाखवते. त्याला नाव पण आहे, म्हणजे इंग्लिश मॅरेज पॅटर्न म्हणून. आणि त्यामुळे मुलं कमी होत होती, त्यामुळे लोकसंख्या कमी होती, त्यामुळे दरडोई उत्पन्न जास्त होतं. हे मिश्र शेतीचा भाग होता. आपल्याकडे आपण मिश्र शेतीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केलेलं आहे. दुसरं सांगतो, चीन म्हणतो आज आपल्या पुढे आहे. चीन आपल्या पुढे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण चीनमध्ये झालेलं आहे आणि चीन हा खूप मोठा एक्सपोर्ट करतो. आणि पण चीनमध्ये ह्या सगळ्यात आधी काय झालं माहितीये का, चीनमध्ये ग्रामीण भागामध्ये शेतीचं उत्पादन वाढलं. चीनमध्ये पहिल्यांदा कृषी क्रांती झाली. चीनमध्ये दरडोई शेतीचं उत्पादन वाढलं आणि शेतीचं उत्पादन वाढल्यामुळे गावांमधली उत्पन्न वाढली आणि चीनच्या औद्योगिकरणाची सुरुवात ग्रामीण भागातनं झाली. आणि चीनमधले पहिले जे सगळे उद्योगपती होते ते खेडेगावातली माणसं होती, आपल्यासारखी शहरातली नव्हती. आपल्याकडे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगीकरण झालं, त्यामुळे इम्बॅलन्स तयार झाला. त्यामुळे मला वाटतं शेतीतनं उत्पन्न वाढवणे हा फार क्रिटिकल भाग आहे. आणि तो जर करायचा असेल आणि आपल्याला क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये करायचा असेल तर आपण जे उगवतो, आपण जे शेतीमध्ये करतो आहे त्या प्रोडक्ट मिक्समध्ये आपल्याला आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात तो होतोय ही चांगली गोष्ट आहे, त्याला आपल्याला अधिक प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. आपण चुकीच्या गोष्टींकडे फार लक्ष देतोय असं मला वाटतं. म्हणजे आपण जेव्हा चर्चा करतो शेतीची आणि शेतीच्या धोरणांविषयी चर्चा करतो, दोनच मुद्दे मला सारखे पुढे आलेले लोक बोलतात, कर्जमाफी आणि किमान हमी भाव. हे जे दोन्ही उत्तरं नाही आहेत आपल्या प्रश्नांना. कारण हमी भाव म्हणजे काय असतो, सरकारची हमी भाव आपण 150% आपण म्हणतोय की आम्हाला शेतमालाच्या खर्चावर 50% अधिक, म्हणजे 150% आपण प्रॉफिट, 50% प्रॉफिट मागतोय. आज कुठलाही म्युच्युअल फंड तुम्हाला 12, 13, 14% वर प्रॉफिट्स देत नाही. त्यामुळे हे शक्य नाही. आपल्याला जिथे हमीभाव आवश्यक आहे तिथे दिले पाहिजेत हमीभाव. हमीभावाची मागणी पूर्ण चुकीची असं मी म्हणत नाही, पण हे पूर्ण सोल्युशन नाही. आपल्याला बाजारपेठांना भिडलं पाहिजे. आपल्याला बाजारपेठांना भिडताना त्याच्यासाठी आवश्यक ते प्रोडक्ट मिक्स आहेत ते बदलले पाहिजेत. ते बदल तसे होत आहेत आणि त्या बदलांच्या संदर्भात आपण सक्षम झालो तर आपण या हवामान बदलाला अधिक सक्षमतेने तोंड देऊ शकतो असं मला वाटतं. धन्यवाद मला संधी दिल्याबद्दल आपल्याशी बोलायची. नमस्कार. सकाळ ॲग्रोवनच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणेजी येऊन गेले, त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं विशेष व्याख्यान आयोजित केलं होतं असे अर्थतज्ञ प्राध्यापक नीरज हत्तेकर सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष माननीय प्रतापरावजी पवार सर या ठिकाणी उपस्थित राहिले, मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. सकाळ माध्यम समूहाचे CEO उदय जाधव सर, सकाळ माध्यम समूहाचे CEO महेंद्र पेशाळ सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचे आभार व्यक्त करतो. ॲग्रोवनचे संपादक रमेश जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचाही आभार व्यक्त करतो. सकाळ माध्यम समूहाचे CRO रुपेश मुतालिक सर या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित आणि सन्मानार्थी महिला व त्यांचे सर्व कुटुंबीय यांची या ठिकाणी मी
आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे सर्व सकाळ ॲग्रोमधले सहकारी यांचे मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.